नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 23. आध्या कोल्हापूरमध्ये येताच दुसऱ्या दिवशीपासून तिच्या कामाला लागली. आबासाहेब होतेच तिच्या बाजूने, पण प्रॉमिस केल्यानुसार सम्राटनेही तिची साथ दिली. मग काय, मनात नसतानाही अहिल्याबाईने संमती दिली. तसेही आध्याने बाहेरचे काम करूनही तिच्या जबाबदारीपासून कधी अंग झटकले नाही, त्यामुळे तिला काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. आता वाड्यावर भरणारी रात्रीची शाळा वेगवेगळ्या मोहल्ल्यात भरू लागली. त्याच मोहल्ल्यातील सुशिक्षित मुलगा अथवा मुलीला शिक्षक म्हणून निवडले गेले. सुरुवातीला लोकांचा शून्य रिस्पॉन्स होता, पण हळूहळू एकाला बघून दुसरा व्यक्ती जुळत गेला. सुरुवातीला आध्या वीरसोबत रात्री शाळेला भेट द्यायची, पण लोकांचा वाढता सहभाग बघता तिला जाण्याची विशेष गरज पडलीच नाही. तरीही आठवड्यातून एकदा ती भेट देऊन यायची. संध्याकाळचे सुमारास शाळेच्या मैदानावर कराटे क्लासेस चालायचे. आता तर कोमल आणि इतर 2-3 मुली ज्यांना थोडंफार येत होते तेच इतर मुलीला शिकवायचे. सम्राटच्या बॉडीगार्डमधील एक जण सगळ्यांना प्रशिक्षण द्यायचा, त्यामुळे आध्यावरचा कामाचा भार हलका झाला होता. मग ती वेगवेगळ्या गावात मेडिकल कॅम्प, बायकाच्या स्वावलंबनाचे प्रशिक्षण असे काम करू लागली. परिणामी तिचा गावातील लोकांशी बोलणे वाढले. तिचा मनमिळाऊ स्वभाव बघता सगळे तिच्यावर खुश होते. ज्याच्या त्याच्या ओठावर आध्याचेच नाव. एवढ्या मोठ्या राजकारणी घरातील स्त्री सर्वसामान्य लोकांशी आपुलकीचे नाते बघून भारावून गेले सगळे. सम्राट सक्षमची सभा आठवड्या पहिलेच तालुक्याला पार पडली. सक्षमच्या भाषणात आध्याने जे प्लॅन केले त्याचाही उल्लेख होता. त्यानुसार सक्षमच्या निवडणूक क्षेत्रातीलच नव्हे तर वेगवेगळ्या तालुक्याच्या जवळपास 10-12 किलोमीटर असलेल्या एका खेडेगावात मेडिकल कॅम्प आयोजित केले आणि त्याची देखरेख आध्या करणार होती. तिच्यासोबत नेहमीप्रमाणे वीर होताच. गावातील शाळेच्या मैदानात मोठा मंडप उभारण्यात आला. सकाळीच मेडिकल पथक तिथे दाखल झाले. नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी वाढू लागली. आसपासच्या गावातूनही भरपूर लोक चेकअप करायला येऊ लागले. आध्या तिथेच शेजारी बसून म्हाताऱ्या बायकांसोबत बोलू लागली. हळूहळू तिच्या भोवती बायकांची गर्दी जमली. ती सगळ्यांची हसून विचारपूस करायची, तर सगळेही मनमोकळे तिच्याशी गप्पा मारायचे. वीर दूर उभा राहून त्याच्या भाभीला अभिमानाने बघू लागला. एवढ्या दिवसापासून तिची मेहनत तो बघत आलेला. सुरुवातीला लोकांचा शून्य रिस्पॉन्स असूनही ती हरली नव्हती, पण लोकांचा नकार मात्र तिच्या जिद्दीपुढे हरला. पक्षातील माणसेही तिच्या कामावर खुश होते. सक्षमच्या आता प्रत्येक सभा लोकांनी अगदी तुडुंब भरलेले असायचे. आबासाहेबांची सून सगळ्या खेड्यापाड्यात जाऊन काम करत आहेत. रावसाहेब यावेळी आपली हार पक्की समजा. रावसाहेबांच्या पक्षातील एक नेता चिंता व्यक्त करत बोलला. आबासाहेबांनी त्यांच्या सुनेला किती समाजसेवा करायची ते करू द्या, पण जिंकणं तर आपणच आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. सेजल काहीशी चिल होतच बोलली. कोणत्या बेसवर तुम्ही एवढे कॉन्फिडंट आहात? आपण फक्त सभा आणि रंगारंग कार्यक्रम तेवढे घेतो, पण ते सगळे लोकांसाठी काम करत आहेत. दुसरा नेता जरा वैतागून बोलला. सेजलचा ओव्हर कॉन्फिडन्स कोणालाच आवडायचे नाही. माझ्या नजरेत राजकारणी तो नाही जो फक्त लोकांचे काम करतो, तर राजकारणी तो आहे जो लोकांना आपल्या बोलण्यातून डावपेच रचून स्वतःकडे वळवून घेतो. लोकांचे कितीही चांगले काम करू द्या, पण पैशापुढे कोणाचे चालले आहे काय? सेजल तिरकस हसत बोलली. तिच्या बोलण्याचा रोग सगळ्यांना कळला. तसे हसतच सगळे एकमेकांना बघू लागले. संध्याकाळ झाली तसे मेडिकल कॅम्प बंद झाले. मेडिकल टीम त्यांचे सामान बांधू लागले. भाभी, आता आपल्यालाही निघायला हवं. घरी पोहोचायला उशीर होईल. वीर आध्याजवळ येत बोलला. पहिले या सगळ्यांना निघू द्या, मग त्यांच्या मागेच आपण निघू. आध्या डॉक्टर, नर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे बघत बोलली. त्यावर वीर शांत झाला. काही वेळातच पथकाच्या गाड्या एकामागे एक निघून गेल्या. तसे वीर आध्याही निघाले.
संध्याकाळची वेळ. गावातील माणसे चौकात ग्रुप करून गप्पा मारत बसले. बायकांची पाणी भरण्यासाठी बोरवेलवर गर्दी जमली. लहान मुले हातात सायकलचे टायर फिरवू लागले, तर कोणी गोट्या लपंडाव खेळत होते. एकंदरीत मस्त प्रसन्न असे वातावरण. आध्या कारच्या खिडकीतून बाहेर बघत सगळं एन्जॉय करत होती. कित्येक वर्ष मुंबईमध्ये राहिलेली ती हे वातावरण कधी बघायला मिळतच नव्हते. चांदगडमध्ये असतानाही बस आशियाना ते घर एवढंच काय ते तिचे विश्व. पण आता ती सगळं भरभरून जगत होती. गावाबाहेर येताच तिची नजर एका कुस्तीच्या आखाड्यावर पडली. काही पुरुष कुस्तीचा सराव करत होते, काही त्यांना प्रोत्साहन देत होते. आध्याने तिरक्या नजरेने वीरला पाहिले, जो मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. खट्याळ हसू फुलले ओठावर तिच्या. दादा, कार थांबवा, आध्याने ड्रायव्हरला सांगितले. तसा रस्त्याच्या कडेला ड्रायव्हरने कार थांबवली. आध्या डोक्यावरचा पदर सावरत खाली उतरली, तर वीर गोंधळून तिला बघू लागला. भाभी, काय झाले? अशी मध्येच कार का थांबवलीत? कारमधून घाईने उतरत इकडे तिकडे बघत वीर जरा गोंधळूनच बोलला, पण ती काही न बोलता आखाड्याच्या दिशेने जाऊ लागली. भाभी, अहो तिकडे कुठे जात आहात? तो कुस्तीचा आखाडा आहे, सगळे पुरुष आहेत तिथे. वीर पळतच तिच्या मागे गेला. तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. हां, मला दिसले ते. आखाडा आहे आणि सगळे पुरुष आहेत, पण तुम्ही आहात ना माझ्यासोबत आणि मला बघायचे कुस्ती कशी खेळतात. आध्या त्याच्याकडे वळून बघत हसतच बोलली. त्याने डोक्यावरच हात मारला. दोघांना बघताच सगळे उभे झाले. अहो पाहुणं, तुम्ही इकडे काय करताय? रस्ता भटकलात की काय? आखाड्याच्या मालकाने जरा आश्चर्याने विचारले. माफ करा काका, आमच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब झालात, पण आम्हाला कुस्ती बघायची होती म्हणून इकडे आलो, आध्या बोलली. तसे आखाड्याचे मालक तिला बघतच राहिले. सोजवळ रूपातील घरंदाज स्त्री, बोलणंही अगदी प्रेमळ, ज्याने सगळे भारावून जायचे आणि तिला नकार देणे कोणाला जमायचेच नाही. नकळत हसू फुलले त्यांच्या ओठावर. बरं बेटा, बसा तुम्ही. डाव तसाही सुरूच आहे, काका बोलले. त्याने एका माणसाला इशारा केला तसे धावत जात एकाने 2 खुर्च्या आणल्या. आध्या मस्त खुर्चीवर बसून समोरचा डाव बघत होती. डोळ्यात चमक, ओठावर निरागस हसू. घामाघूम झालेले पेहलवान, त्यांची खेळण्याची कला निराळीच. वीर मध्ये मध्ये त्याच्या भाभीला बघत होता. तिचे सुंदर हसू पाहिले की जणू तिच्यात विक्रमचा भास व्हायचा. डाव संपला तसे आध्या मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागली. तसा वीर भानावर आला. आहा हा काका, काय मस्त कुस्ती होती, मजा आली बघून. आध्या हसतच काकाकडे बघू लागली. बरं काका, हा आखाडा किती जुना आहे आणि तुम्ही आजवर किती लोकांना ट्रेनिंग दिले? आध्या त्यांना विचारू लागली. आमच्या पूर्वजांपासूनचा आखाडा आहे हा. बरीच पहलवान तयार झाली या मातीत. काका त्यांच्या मिशीला ताव देत जरा गर्वानेच बोलले. काका, मग तुम्ही आमच्या वीरलाही तालीम द्याल का? आध्या वीरकडे तिरक्या नजरेने बघत हसतच बोलली. काकालाही तिची गंमत कळली. ते गालातच हसले. काय? काहीही काय बोलताय भाभी? ते पहलवान पाहिले ना तुम्ही? आमचे डब्बल आहेत, आम्हाला नाही शिकायची यांच्याकडून कुस्ती. वीर ताडकन उभा होत समोरच्या पहलवानाकडे बघत आवंडा गिळून बोलला. प्लीज ना वीर, तुमच्या भाभीचं एवढंही नाही ऐकणार, आध्या पप्पी फेस करत बोलली. दुसरे कुठलेही काम सांगा भाभी, पण हे नको. अहो, आमचे सगळे हाडं मोडतील. वीर घाबरून हात जोडतच बोलला. ए सदा, पाहुण्यांना जरा डावपेच शिकव, काका मध्येच बोलले. तसे 2 पहलवान मिळून वीरला आखाड्यात घेऊन गेले. वीर हात जोडून विनवत होता, इकडे तिकडे पडत होता, तर पहलवान त्याच्या मागे. सगळीकडे हास्याची फवारी उडाले आणि बस एक डाव पहलवानाने त्याच्या कमरेत पकडून जमिनीवर पछाडले. त्याची अवस्था बघून सगळे हसायला लागले. आई आई ग, सगळी हाडं मोडली आमची. वीर लंगडत चालत पुढे निघून गेला, तर आध्या सगळ्यांना धन्यवाद देत त्याच्या मागे निघून गेली. तेव्हाच कोणीतरी आध्या खासदार आबासाहेबांची सून असल्याचे सांगितले. मग काय, सगळे आश्चर्याने कौतुकाने पाठमोरे त्यांना बघू लागले.
कार वेगाने कोल्हापूरच्या दिशेने धावू लागली, पण आध्याचे हसू काही केल्या कमी होतच नव्हते. वाड्यावर पोहोचताच आध्यावर जळजळीत कटाक्ष टाकून वीर लंगडत त्याच्या रूममध्ये निघून गेला. बिचारे वीर, आध्या हसतच आत आली. आल्या आल्या ती शॉवर घेऊन खाली आली. किचनमध्ये जात तिने सगळ्यांसाठी चहा बनवून घेतला. स्वरा, हे वीरला नेऊन द्या. आध्याने कॉफी मग आणि स्नॅक्स असलेले ट्रे तिच्या पुढे पकडले. तशी हसत स्वरा वीरच्या रूममध्ये निघून गेली. आबासाहेब रघुनाथराव नुकतेच बैठकीत आले. मग आजचा कॅम्प कसा झाला? चहाची चुस्की घेत आबासाहेबांनी आध्याला विचारले. खूप छान. आता तर लोकांचा सहभाग वाढला. सगळे आपल्याला खूप सपोर्ट करतात. आध्या हसून बोलली. अहिल्याबाई तिरक्या नजरेने तिलाच बघत होत्या. नजरेत अभिमान तर होता, पण इगोवर येऊ लागलेला. जानकीबाई मात्र सुनेचे काम बघून खूप खुश झालेल्या. रात्रीचे जेवण झाले तसे किचन आवरून आध्यावर तिच्या रूमकडे जाऊ लागली. सहजच तिची नजर वीरच्या रूममध्ये गेली. बिचारा सोफ्यावर बसून हातापायाला तेल मालिश करत होता. आध्याला दयाच आली त्याची. तिने दरवाज्यावर नॉक केले तसे वीरची नजर तिच्यावर पडली. तो गाल फुगवून तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याचे काम करू लागला. आध्या आत येत त्याला बघू लागली. खूप दुखतंय का? तिचा काळजीचा सूर ऐकून वीरने तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे काहीसे पाणावलेले दिसत होते. सॉरी, मी तर फक्त गंमत करत होते. मला काय माहिती ते पहलवान खरंच तुम्हाला मारतील. आध्या नाकवर ओढत बोलली. तसे वीरला हसू आले. गंमत फक्त तुम्हालाच करता येतो का भाभी? रोज 2 तास जिममध्ये घालवतो आम्ही. एवढ्याने आम्हाला काही होत नसते. वीर हसतच बोलला. तशी आध्या खुदकन गालात हसली. तिच्या डोळ्यापुढे परत ते दृश्य तरळून गेले आणि ती खडखडून हसायला लागली. तिच्या हास्यात वीरचे हसू सामील झाले. किस बात पर हंसा जा रहा है, जरा हमें भी बताइए. आत येत स्वरा चिऊ चिकू बोलले. तसे हसतच दोघांनी त्यांच्याकडे पाहिले. आध्याने मग काय झाले ते सगळे सांगितले. तसे तेही हसायला लागले. त्यांच्या हसण्याचा आवाज पूर्ण वाड्यामध्ये घुमू लागला. अगदी वीरच्या रूमच्या खाली असलेल्या अहिल्याबाईच्या कानावर त्यांचा आवाज पडला तसे त्यांच्याही ओठावर हसू फुलले. आम्ही कितीही विरोध करत असू, पण आमच्या घरातील खुशीचे कारण फक्त तुम्हीच आहात आध्या. अहिल्याबाई पुटपुटत गालात हसतच बेडवर आडव्या झाल्या. आध्या आणि बाकी गँग वीरच्या रूममध्ये बसून मस्त गप्पा मारत होते. कित्येक दिवसानंतर सगळ्यांना असा निवांत वेळ मिळाला होता. नाहीतर आध्याची होणारी धावपळ बघता तिला कोणी डिस्टर्ब करायचे नाही. भाभी, उद्या तुम्ही फ्री आहात का? अचानक स्वराने विचारले. तसे सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. आध्याने वीरकडे पाहिले. त्याने हो मध्ये मान हलवली. हो, आध्या हसतच बोलली. ओके, मग आपण उद्या बाहेर कुठेतरी फिरायला जायचे? स्वरा तिच्याकडे अपेक्षेने बघू लागली. तुला फिरायला जायचे अचानक कसे सुचले स्वरू? चिकूने विचारले. अरे असं काय बोलतोस? पाहिलेस ना भाभी आजकाल किती बिझी असतात. श्वास घ्यायलाही त्यांना वेळ नसतो. आणि आपल्याला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून घरातच आहोत. तेवढाच चेंज. स्वरा त्याच्या डोक्यात टपली मारत बोलली. हे मात्र खरं बोललीस हा स्वरू. भाभी प्लीज चला ना, आपण कुठेतरी जाऊ. चिऊ ही आता आध्याला विनवू लागली. चिऊ, स्वरा, तुमचे म्हणणे ठीक आहे, पण मोठ्या आईची परमिशन कोण घेणार? आणि तुमचे भाई? आध्या विचार करत बोलली. एवढ्यात अहिल्याबाई तिला काही बोलायचे नाही, पण नाराज तर होत्याच. आणि सम्राट? काही चुकीचे झाले की त्याची पनिशमेंट ठेवलेलीच असायची. ऑफकोर्स भाभी, परमिशन तर तुम्हीच घेणार. चिऊ डोळे मिचकावत बोलली. नाही हा, मी कोणाचीही परमिशन घेणार नाही. आध्या सोफ्यावरून उठत बोलली. भाभी प्लीज, सम्राट भाईला तुम्हीच एकट्या मनवू शकता. आणि मोठ्या आईला सम्राट भाई. प्लीज ना, आमच्यासाठी एवढंही नाही करणार? स्वरा तिला मस्का मारत बोलली.
ओके ओके, नो मोर मस्का, मी बोलते यांच्याशी. आध्याने कसनुसं हसत आवंडा गिळले. एवढ्या वेळची दारात उभी राहून यांची मस्ती बघणारी साक्षी तणतणत तिच्या रूममध्ये निघून गेली. सक्षम नुकताच मीटिंगमधून घरी आलेला, काहीसा वैतागलेला होता. तिला असे रागात बघून त्याला नवलच वाटले. तसे एवढ्यात तिच्यातील बदल त्याला दिसले, पण तो स्वतःच परेशान. त्याने तिच्या छोट्या गोष्टींकडे लक्षच दिले नाही की तिच्याशी नीट बोलायलाही त्याला वेळ मिळाला नाही. काही प्रॉब्लेम आहे का साक्षी? मिरर समोर उभा अंगावरच्या वेस्टकोटच्या बटन काढत त्याने विचारले. प्रॉब्लेम? तुम्हाला आज दिसले का मी प्रॉब्लेममध्ये आहे? साक्षी जरा चिडतच बोलली. साक्षी प्लीज, बोलायचे असेल तर सरळ शब्दात बोल, आम्ही पहिलेच परेशान आहोत. तिच्याकडे वळून बघत सक्षम वैतागून बोलला. हो बरोबर आहे ना, तुम्हाला माझे बोलणे कसे आवडणार? माहीत नाही काय जादू केली हिने, जो तो हिच्या इशाऱ्यावर नाचतो. साक्षी फुरगटून बोलली. कोणाविषयी बोलत आहेस तू? तिच्याकडे रोखून बघत सक्षमने विचारले. आणखी कोणाविषयी? तीच मोहिते पाटलांची सुपर लाडकी सून आध्या कानामागून आली आणि तिखट झाली. साक्षी चिडून बोलली. आता त्यांनी काय केले साक्षी? काय विनाकारण तू त्यांचा रागराग करतेस? सुस्कारा सोडून सक्षमने शांत स्वरात विचारले. मग आणखी काय करायला हवे होते सांगा ना. मीही या घरची सून आहे, स्वरा, चिऊ, चिकू, वीरची भाभी आहे, पण कोणीच माझ्याशी नीट बोलत नाही. माझ्यात असे काय कमी आहे सांगा ना. मी किती प्रेम दिले सगळ्यांना, त्या बदल्यात ते काय करतात तर मला इग्नोर. सतत आध्या भाभी अशी, आध्या भाभी तशी, आध्या आध्या आध्या, वेट आला मला या नावाचा. रडतच साक्षी बोलू लागली. सक्षमला तिच्यासाठी वाईट वाटले. साक्षी, अगं तू एवढं त्रास का करून घेत आहेस? ते सगळे तुला अजूनही तेवढेच प्रेम करतात जेवढे आधी करायचे. बस तू आता आध्या आणि तुझ्यात कम्पेअर करतेस म्हणून तुला असे वाटते. सक्षम तिच्या शेजारी बसून तिला समजावत बोलला, पण ती समजून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हती. नाही सक्षम, मला तर वाटते ही आध्या नक्कीच टोने टोटके जाणते, म्हणून तर आपल्या घरात सगळे तिला मानतात. वीर, तुम्ही वीरला पाहिलात? चांदगडवरून आल्यापासून सतत सावलीसारखी तिच्यासोबत असतात. कधी कधी तर असं वाटते तिचे लग्न सम्राट भाऊजीसोबत नाही तर वीरसोबतच. साक्षी बोलतच होती की सक्षम कडाडला. बस साक्षी, तू काय बोलतेस? तुला तरी कळत आहे का? एवढी कशी तुझ्या रागात तू सूदबूद हरवलीस? तुला काय माहिती आध्या कशा आहेत? त्यांचे सगळे मानतात कारण त्यांच्या समोरच्या माणसाला त्यांचा मुद्दा पटवून देण्याची कला आहे. बाहेर जाऊन बघा जरा, त्यांचा एक शब्द लोकांसाठी लाख मोलांचा आहे. आज आम्ही जेही काही करण्याचा प्रयत्न करत आहोत ना, फक्त त्यांच्यामुळे. त्यांच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते आणि तू हे कशी विसरतेस? तू आज जे जिवंत आमच्या पुढ्यात उभी आहेस ना, ते फक्त त्यांच्यामुळे. तुझ्यात तर घरात नियमांच्या विरोधात बोलायला हिंमत नव्हती. जे तू गेल्या 3 वर्षापासून सहन करत आलेस ते त्यांनी 6 महिन्यात दूर केले. नाहीतर तू तुझ्या मूर्खपणामुळे आपले बाळ तर गमावलेस, वरून स्वतःचे जीव धोक्यात घातले होतेस. सक्षम तिच्या अविचारी बोलण्याने खूपच चिडला आणि त्यात तो जे नको बोलायचे ते बोलून गेला. काय म्हणालात तुम्ही? आपले बाळ? साक्षी त्याच्याकडे बघत कातर स्वरात बोलली. तसे सक्षमच्या लक्षात आले तो काय बोलून गेला, पण तो काही न बोलता कबर्डमधून त्याचे कपडे घेत बाथरूममध्ये निघून गेला. तो जाताच साक्षी धापकन खाली बसली. नकळत हात तिच्या पोटावर गेला. म्हणजे मी माझ्या बाळाला मारले? ती बोलतच ओक्साबोक्षी रडू लागली. आध्या रूममध्ये आली तेव्हा सम्राट नुकताच शॉवर घेऊन बाथरूममधून बाहेर आला. शर्टलेस तो. त्याला बघताच आध्याने नजर झुकवली. टॉवेलने केस पुसत सम्राट तिच्याकडेच बघत होता. हातातील टॉवेल खांद्यावर ठेवून तो तिच्या पुढ्यात उभा झाला. तसे त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध तिच्या नाकात शिरला. ती बावरून हाताची चुडबुड करत इकडे तिकडे बघू लागली. त्याने खांद्यावरचा टॉवेल तिच्या कमरेत घालून हळूच तिला जवळ ओढले. तशी ती त्याच्यावर आपटली. तिचे हात त्याच्या भारदस्त छातीवर विसावले. त्याचा स्पर्श होताच ते भेदरून त्याला बघू लागली.
एवढे महिने झाले आपण सोबत राहतो, एवढ्या दिवसात तर आम्हाला असे बघायची तुला सवय व्हायला हवी होती, पण आम्हाला बघून तू अजूनही तशीच घाबरतेस. तिच्या डोळ्यात बघत सम्राट बोलला, नाही, मी नाही घाबरत. ती डोळे मिटूनच बोलली. ओठ थरथरायला लागले. सम्राट एकटक तिचे निरीक्षण करत होता. सगळीकडे धीट बनून फिरणारी, तिच्या बोलण्याने सगळ्यांना आपलेसे करणारी ती त्याच्यासमोर अगदी शांत आणि अवघडून जायची. कुठे त्याच्यासोबत हळूवार खुलणारी. गेल्या काही दिवसापासून तर दोघांनी एकमेकांना नीट पाहिलेही नव्हते की बोललेही नव्हते. तो बस तिला नजरेत साठवून घेत होता. तिने पापण्यांची फडफड करून नजर उचलून त्याला पाहिले. तशी तिची नजर त्याच्या नजरेला भिडली. दोघे कितीतरी वेळ एकमेकात हरवून गेले. त्याने खाली झुकत तिला बाहूत उचलून घेतले. तशी ती भानावर आली. सम्राट, काय करताय तुम्ही? सोडा मला. आध्या घाबरून त्याच्या बाहूतून निसटण्याचा प्रयत्न करू लागली, पण तोपर्यंत त्याने तिला बेडवर ठेवले होते. तिच्या पुढ्यात बसून तो अनामिष नजरेने तिलाच बघत होता. असे काय बघताय? आध्या सावरून बसली. त्याने झुकत हळूच तिच्या डोक्यावरचा पदर दूर सारले. तशी तिला धडकीच भरली. त्याच्या डोळ्यातील भाव, त्याचे एकटक बघणे, असे जवळ येणे तिला काही सुचूच देत नव्हते. तिच्या हनवटीला पकडून त्याने तिचा चेहरा वर केला. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले तर हात बेडशीटवर घट्ट झाले. तो भिरभिरत्या नजरेने तिचे निरीक्षण करू लागला. नजर नकळत तिच्या लाल ओठांवर स्थिरावली. पुढे झुकत त्याने पहिले तिच्या कपाळावर किस करत हळूच तिच्या ओठांवर स्मूच करून बाजूला झाला. त्याच्या ओठाचा स्पर्श होताच अंगातून एक विजेची लहर दौडून गेली. त्यांचा पहिला छोटूसा किस. आध्याने लाजून समोर पाहिले, पण हे काय? तो कबड समोर उभा कपडे घेत होता. ती गोंधळली. म्हणजे आतापर्यंत जे सुरू होते ते भास होते का? मनात विचार चमकून गेला. तिने गोंधळून त्याला पाहिले तर तो अंगावर टी शर्ट चढवत होता. तू पण ना आध्या, अतिच विचार करतेस. तिने स्वतःच्याच डोक्यावर टपली मारली. सम्राट तिरक्या नजरेने तिलाच बघत होता. हसूच आले त्याला. आम्ही तुझ्यावर हक्क दाखवायला स्वतःला कसे कंट्रोल करतो आम्हालाच माहिती बायको. तुझा हलकासाही स्पर्श आम्हाला वेळ लावून जातो आणि हा दुरावा नकोसा वाटतो. बस ही इलेक्शन पार पडू दे, मग आपल्यातील सगळे आडपडदे घडून जातील. आम्ही तुझ्यावर नक्कीच आमचा अधिकार गाजवू. केस विंचरत मिररमधून तिला बघतच सम्राट मनात पुटपुटला. कोंब टेबलवर ठेवून त्याने स्वतःला मिररमध्ये पाहिले. नजर नकळत ओठांवर स्थिरावली. अजूनही त्याच्या ओठावर तिच्या मऊ पाकड्याचा स्पर्श जाणवत होता. आपसूक स्माईल पसरली चेहऱ्यावर. सम्राट, आध्याने आवाज दिले तसा तो भानावर आला. ते स्वरा चिऊ चिकू म्हणत होते. हाताची चुडबुड करत आध्या बेडवर बसून होती. बायको, आम्हाला एवढं का घाबरतेस? आम्ही तुला खाणार आहोत का? तिच्या शेजारी बसून तिचे हात हातात घेत तो बोलला. नाही, ते स्वरा चिऊ चिकूला उद्या फिरायला जायचे. मी पण उद्या फ्री आहे, तर जाऊ का? आध्या त्याच्याकडे बघत छोटं तोंड करून बोलली. तिचे क्यूटचे एक्सप्रेशन बघून त्याचे ओठ रुंदावले. आम्ही तुमच्यासोबत आलो तर चालेल? त्याने हसतच विचारले. पहिले तर तो काय बोलला तिला कळलेच नाही, पण जेव्हा कळले तशी तिच्या ओठावर मोठी स्माईल पसरली. तुम्ही खरंच येणार? आध्याने खुश होत विचारले. तुझी इच्छा नसेल तर नाही येत. तिच्याकडे बघून तोंड पाडत सम्राट बोलला. मी कधी नाही बोलले, मला तर उलट आनंदच होईल. आध्या बोलून गेली. तसे लगेच तिने जीभ चावली. तो हसतच तिला बघत होता. पहिल्यांदा या ट्रिपच्या निमित्ताने दोघे बाहेर जाणार होते. विचार करूनच दोघांचे मन आनंदाने नाचू लागले. तिने बेडवर अंग टाकले, पण ओठावरचे हसू काही केल्या कमी होतच नव्हते. नकळत सम्राट सोबत तिचे मन सैर करूनही आले होते. त्याने हळूच तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढले. जास्त विचार करू नकोस, झोप आता, नाहीतर सकाळी उठायला उशीर होईल. तिला मिठीत घेऊन त्याने डोळे मिटले. त्याच्या उबदार मिठीत तिलाही कधी झोप लागली कळलेच नाही. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.